नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती 2026 साठी मॅथच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सिरीज सुरू केली आहे. यापूर्वी आपण पार्ट 1 अपलोड केला आहे आणि आजचा दुसरा पार्ट आहे. पार्ट 2 मधील पहिला प्रश्न आहे, 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता याच्यासाठी सूत्र आहे. सूत्रामध्ये पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या आणि जी काही पहिली संख्या आणि शेवटची संख्या आहे त्याला 2 भागायचं आहे. आता इथे पहिली संख्या आहे 25 आणि शेवटची संख्या आहे 35. पहिली संख्या 25 प्लस शेवटची संख्या 35 आणि छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. आता एकूण संख्या किती आहेत? 25 ते 35 पर्यंत जर संख्या काउंट केल्या आपण तर एकूण संख्या मिळतील आपल्याला 11. 11 ने याला गुणूया. त्यानंतर 25 आणि 35 या दोन्हीचा बेरीज 60 येईल. छेदामध्ये 2 जशाच तसे गुणिले 11. आता याला सॉल्व्ह करूया. 60 ला जर 2 न भागलं तर बे एक बे, बे त्रिक 6 आणि राहिला 0. 30 चा भाग जातोय. 30 आणि 11 या दोन्हीचा गुणाकार 11 त्र्यान 33 होईल आणि हा शिल्लक राहिला 1 0 यानी 330. हे काय झाली? बेरीज झाली संख्यांची. आपला क्वेश्चन मध्ये काय सरासरी विचारले. जेव्हा सरासरी काढायची असते तेव्हा काय करायचं? जेवढ्या काही एकूण संख्या आहेत त्या एकूण संख्येने भागायचं. तर इथे एकूण संख्या आहेत 11. 11 ने भागूया. 11 जर भागलं तर 11 एक 11, 11 त्र्यान 33 आणि राहिला 0. म्हणजे आपल्या सरासरी 30 मिळाली. सरासरी जर बेरीज विचारलं तर 330 येतील आणि सरासरी विचारलं तर 30 येईल. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. आपल्या या क्वेश्चन मध्ये सरासरी विचारली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक संख्या 45 नी वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती? अहिल्यानगर जिल्हा पोलीस भरती 2024 मधील क्वेश्चन आहे. आता एक संख्या आहे, कोणती आहे ती आपल्याला माहित नाही, दिली नाहीये. तिला काय करूया आपण? x मानूया. आता त्या संख्येला 45% वाढवलंय. आता समजा एक संख्या 100 आहे, तिला 45 ने वाढवलं तर काय होणार? 100 प्लस 45 बरोबर 145 होणार. ती संख्या 145% होणार. मग तसंच त्याला 145% झाले. छेदामध्ये 100 हे टक्क्यामध्ये लिहितोय आपण. तेव्हा तिची किंमत किती होते? 116. आता त्याला सॉल्व्ह करूया. x बरोबर जेवढ्या काही संख्या आहेत इकडच्या त्या सर्वांना बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचं. इथे 116 आपल्या जागेवर राहतील. त्यानंतर 145 हे इथं गुणाकारामध्ये आहेत x सोबत. याला जर पलीकडे नेला आपण तर ते भागाकारामध्ये जातील 145 आणि जे गुणाकारामध्ये भागाकारामध्ये आहेत 100 याला जर आपण पलीकडे नेलं तर ते गुणाकारामध्ये जातील. आता याला सॉल्व्ह करून घेऊया. 145 आणि 100 ना भाग जाणारी संख्या आहे 5. मग 5 न भाग देऊया. 5 दुनी 10 राहिलेला 0 वरी 20 चा भाग जातोय. त्यानंतर खाली 5 दुनी 10 4 शिल्लक राहिले 45 झाले. 5 9 45 खाली 29 चा भाग जातो. आता 29 ने आपल्याला 116 ला भागायचंय. 29 एक 29 29 चोक 116 4 चा भाग गेला. इथे 4 शिल्लक राहिले, इथं 20 शिल्लक राहिले. 20 चोक 80 तर x ची किंमत आपल्याला 80 मिळाली. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर ती संख्या 80 असेल. राधिकाच्या बहिणीचा नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण? आता राधिकाची बहीण आणि तिचा नवरा मुलगा यांचा एकच मुलगा असेल कंबाईन मध्ये. बहिणीचा असो किंवा तिच्या नवऱ्याचा असो. मग राधिकाच्या बहिणीचा मुलगा हा भाचा पडतो. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आज मंगळवार आहे. आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? अमरावती जिल्हा पोलीस 2024 मधील क्वेश्चन. आज आहे मंगळवार. आज मंगळवार. आता प्रत्येक 7 दिवसानंतर वार रिपीट होत असतो. आता त्याच्यामध्ये जर 7 ऍड केले आपण प्लस तर काय होईल? पुन्हा मंगळवारचे. पण आपण इथे किती 62 दिवस ऍड करतोय. 62. आता याला डायरेक्ट दिवसानं काउंट करत बसता. याला काय 7 न भागायचं कारण प्रत्येक 7 दिवसानंतर वार रिपीट होतोय. त्यामुळे जर याला 7 न भागलं तर कितीचा भाग जातो? 7 एक 7 7 8 56 8 चा भाग गेला आणि शिल्लक किती राहिले? तर 6 शिल्लक राहिले. शिल्लक
आता हे झाले शिल्लक म्हणजेच वार, 6 वार शिल्लक राहिले. आता 6 वार आपल्याला पुढे जायचं आहे. मंगळवारच्या 6 वार जर आपण पुढे गेलं तर काय होईल? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. तर 6वा वार हा सोमवार येईल. सोमवार. तर 62 दिवसानंतर कोणता येईल? तर सोमवार येईल. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? आता 77 वर्षे आज आहे. 3 वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येकाच्या वयातून 3-3 वर्ष मायनस करावं लागतील. याच्यात वयातून 3 वर्ष मायनस केले, सुनीलच्या वयातून 3 मायनस केले, अरुणच्या वयातून 3. टोटल तिघांच्या वयातून किती? 9 वर्ष मायनस झाले. म्हणजे आपल्या 77 मधून 9 मायनस करायचे. 77 मायनस 9 तर आपल्याला मिळतील 68. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. दिलेल्या संख्या मालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. अगोदर आपण सिरीज लिहून घेऊया. 2, 8, 26, 80. त्यानंतर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची आपल्याला संख्या शोधायची आहे. आता 2 पासून त्यांनी 8 तयार केलंय तर काय केलेलं असू शकतं? तर 2 ला समजा आपण 3 न गुणलं प्लस 6 झाले, त्याच्यामध्ये 2 ऍड केले. आता मिळतील आपल्याला किती? 8. त्यानंतर पुन्हा इथे पण सेम 8 आहे, 8 ला 3 न गुणलं प्लस त्याच्यामध्ये 2 ऍड केले. काय होतील? 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. आपल्या पुढची संख्या मिळाली. सेम इथं पण 26 आहे, 26 ला 3 न गुणलं प्लस त्याच्यामध्ये 2 ऍड केले. 26 त्रिक 78 आणि 2 79, 80. आपल्याला त्या पुढची संख्या मिळाली. इथं पण सेम करूया. 80 ला आपण 3 न गुणूया आणि प्लस त्याच्यात 2 ऍड करूया. 80 त्रिक 240 होतील आणि प्लस 2 केले तर किती? 242. म्हणजे पुढची संख्या ही 242 असेल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅडॅशचे 16% बरोबर किती? आता डॅडॅश म्हणजे आपल्याला माहित नाही तर त्याला एक्स मानूया. गणितामध्ये आपण जी गोष्ट माहित नसते त्याला एक्स मानतात. आता अमरावती जिल्हा पोलीस मधील क्वेश्चन आहे. आता एक्स मानलं, एक्स चे ला कधी पण गुणाकार मानायचा. गुणिले 16%. टक्क्याला आपण कसं लिहिता? 16/100 बरोबर 88. आता हे मांडणी करून घेतली. आता याला सॉल्व करूया. सॉल्व कसं करायचं? एक्स ला एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सर्व संख्या दुसऱ्या बाजूला घेऊन जायच्या, म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायच्या. 88. आता हे 100 इथे काय छेदामध्ये म्हणजे भागाकारामध्ये आहेत. पलीकडे बरोबर चिन्हाच्या इकडे जर गेले तर ते गुणाकारामध्ये जातील. त्यानंतर 16 हे गुणाकारामध्ये आहेत एक सोबत. बरोबर चिन्हाच्या जर पलीकडे नेला आपण याला तर ते भागाकारामध्ये जातील. आता 16 आणि 100 ला 2 न भाग जातो. 2 न भाग देऊया. 2 8 16. 8 चा भाग जातो. 2 5 10 आणि राहिलेला 0. त्यानंतर 8 1 8, 8 1 8, 8 1 8. इथं 11चा भाग गेला. आता शिल्लक काय राहिले? इथं 50 राहिले आणि इथं 11. 11 5 55 होतील आणि राहिलेला हा 0 1 देऊन टाकला. म्हणजेच ते असेल 550. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे 550 चे 16% बरोबर 88 होतील. एक गाडी 2 तासात 50 किमी जाते तर ती 7 तासात किती किमी जाईल? तर गाडी आहे 2 तासात जाते 50 किलोमीटर, तर 7 तासात किती किलोमीटर जाईल? क्वेश्चन मार्क आहे. याला काय करूया आपण? एक्स मानूया, आपल्याला माहित नाही म्हणून. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 गुणिले 50, 7 गुणिले 50 छेदामध्ये 2 गुणिले एक्स. 2 आपल्या एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सला समोर घेतलं. 2 न 50, 50 ला 2 न भाग जातो. बे एक बे, बे दोन्ही 4, एक शिल्लक राहिला 10 झाले. बे पंचे 10, 25 आणि 7, 25 7 175. एक्सची किंमत आपल्याला 175 मिळाली. तर काय आहे? 175 किलोमीटर जाईल. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, 30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 असेल तर एका मुलाचा एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा खर्च किती असणार आहे? अगोदर एका मुलाचा काढून घेऊया. आता 30 मुलांचा किती आहे? 6000. एका मुलाचं काढायचंय त्यासाठी काय करायचं? 30 न भागायचं. खालचा एक शून्य वरचा एक शून्य कटला. 3 1 3, 3 2 6 आणि राहिलेली 2 शून्य. म्हणजे एका मुलाचा खर्च हा 200 रुपये असेल. 200 काय आहे? एका मुलाचा खर्च.
खर्च, ते पण कशाचा? एका महिन्याचा. तर आपला किती? 12 महिन्याचा काढायचा आहे. 12 महिन्याचा काढायचा म्हणून याला 12 न गुणून टाकूया. 12 दुनी 24 होतील आणि राहिलेले पुढचे 2 शून्य. तर 2400 रुपये एवढा खर्च असेल एका वर्षाचा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. एका त्रिकोणाचे 2 कोन 37 डिग्री आणि 81 डिग्री असतील तर त्याचा तिसरा कोन किती अंशाचा असेल? आता एक त्रिकोण काढूया. पहिला 3 कोन असतात त्रिकोणाला, एक्स, वाय, झेड यांना नावे दिली. पहिला कोन आहे एक्स 37 डिग्री सेल्सिअसचा, दुसरा आहे वाय, वाय आहे 81 डिग्री सेल्सिअस आणि तिसरा आपला कोन काढायचा आहे, माहित नाही. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज केली तर किती? 180 असते, आपल्याला माहित आहे. आता 2 कोन दिले आहेत 81 आणि 37, या दोन्हीची बेरीज 7 आणि 1 8, 8 ला 8 लिहून टाकले आणि 3 आणि 8 11 म्हणजे 118 होईल यात सर्वांची बेरीज. त्याच्यातून 118 मायनस करूया. 180 मधून 118 गेले, इथं 10 मधून 8 गेले, 2 राहिले तर 7 राहिले होते इकडे हातचा दिल्यामुळे. 7 मधून 1 गेला 6 आणि 1 मधून 1 गेला 0. तर तिसरा कोन हा 62 डिग्रीचा असेल. आता तर हे झालं शॉर्ट मेथडनं सोडवलं. आता जे काय आपली रेग्युलर मेथड आहे ती आहे 3 कोन आहेत समजा, एक्स प्लस वाय प्लस झेड, ही झाली त्रिकोणाची 3 कोन. या तिन्हीची बेरीज येते 180. आपला आन्सर तर मिळून गेला आपला 162. ऑप्शन क्रमांक 4 इथे करेक्ट आहे. आता आपण याला रेग्युलर मेथडने सोडवत आहोत. पहिला कोन दिला आहे 37 डिग्री सेल्सिअसचा, वाय दिला आहे 81 डिग्री सेल्सिअस, सेल्सिअस नाही फक्त 81 डिग्री, आणि झेड दिला आहे आपला काढायचा आहे झेड बरोबर 180. त्यानंतर या दोन्हीची बेरीज केली आपण. दोन्हीची बेरीज किती येते? 118 डिग्री प्लस झेड बरोबर 180. झेड बरोबर 180, त्यानंतर 118 आहे, त्याला जर पलीकडे घेऊन गेला आपण बरोबर चिन्हाचा तर ते वजा बाकी होईल, वजा 118. झेड बरोबर 180 मधून 118 गेले, 62 शिल्लक राहिले. या आपण मेथडनं आपलं उत्तर तेच आलंय 62 डिग्री. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.